मेजर आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश, ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात दाखल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती भरत जो आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी कामगिरी करावी लागेल. 4 षटकांची लढत आहे. थोडंसं उशिरानं जरूर सामन्याला सुरुवात होते, परंतु 2 संघ खऱ्या अर्थात सुपर 3 मध्ये दाखल झालेत. पहिला संघ दाखल झालाय सुपर 3 मध्ये ओमसाई उंबरमाळी, आणि दुसरा संघ मला वाटतंय धामणी, तिसरा पंचाने सांगितलं की हा खराब चेंडू आहे. ओहो बेकार गडी, ओ भिंगी तो बापो, ओ बापो तात्या मामा कावा पका मीठ गडी बाबा नीट. फलंदाजी ते होईल बाद. मेजर यांनी खऱ्या अर्थाने थोडस उशिरानं धाव घेण्याचा प्रयत्न केला, अन्यथा धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु धाव घेणं महत्वाचं होतं. त्यासाठी गणेशनं स्ट्राईक आपल्याकडे घेतली आणि मेजर मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात दाखल दिलीप. केसाची स्टाईल मोकार भारी आहे रे तुझी. कुठं केस कापले तर मलाही सांगजो येळचाचे, मला काय सांगायचंय. जरूर जाऊया. दिलीप मैदानात दाखल होतोय. मेजर यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, पटेल ते देखील पाहावं लागेल. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय सुरेश टायकेनमध्ये. गणेश सलामीचा हा फलंदाज 16 धाबा, एक गडी गमावलाय. तिसरा चेंडू घेऊन सुरेश तयार होताना पाहायला मिळतोय. षटकामध्ये यापुढे कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल यावेळी देखील शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रक्षक तैनात होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक करा. शॉर्ट फाईन लेग वरून ओहो शॉर्ट स्क्वेअर लेगला. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे, कवन कथील सारे दुःख त्या माऊलीचे. श्याम ना काय नाही फरक. अपील केली होती, परंतु निश्चित पंचाने ती अपील फेटाळून लावली. एकंदरीत मला वाटतं धाव फलक तथाच तू 19 धाब्यांवरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डीपदू क्षेत्रक्षक बॉल वरती आला. लाल चुना मळ तंबाखू हान ठोकाठोक देदन का अच्छे चौकार. निश्चित बॅकअप चांगला आलं. तत्पुरती 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीने आता मात्र 28 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे पावर दाखवली भाऊच्या बॅटमधनं. तो बेकार षटकार. काय सांगायचं, काय लायला याला खाऊ बेकार यो भाऊ. हा फटका चांगला आहे. संघाच्या धाबा 34. एक चांगली बॅटिंग जी जे मल्हार खातिवली संघाकडनं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. एकंदरीत पाहतोय 4 चेंडू टाकले गेले. दाबा कुमचा पुमचा सगळं काही करून घ्या, कारण की निश्चित आपण पाहतोय स्ट्राईक एंड होते. पुन्हा एकदा भाऊ तयार आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती पुन्हा एकदा बेकार घुमायला तो बेकार षटकार. गडी मट्टा, इंजन मट्टा आणि आवरेज फुल. भयानक बॅटिंग बेकार. दिल में आ जाना काल खुळखुळा कर राहिलं ते तिकडे दाबून. 40 धावा. बेकार गडी वया यो मोबाईल वाला. रिंगटोन देखून काय ऐकून पार छाती भरायची बारी. यावेळी देखील चांगला फटका. क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे. पुन्हा एकदा फोराओ बॉन्डच्या अंगापासून गडे होते बाजूला वाहन आहे तर सपट लोशन पापड मोशन कपडा फाडून सावध तुम्ही, कारण यो गडी तू मागण्यानंतर ते बॉलाक पार मेंढ्यावरून जाईल चिरडा करीत. हा बॉल देखील आपण पाहतोय सीमा बाहेर जात असताना चौकार येईल आणि संघाच्या धावा धाव फलकावरती 44. कमालीची बॅटिंग या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. जे मल्हार खातिवली संघाकडनं. खऱ्या अर्थाने यासाठी मित्रांनो चांगल्या संघाची ओळख केली जाते आणि यासाठी सातत्याने संघ पुरस्कार द्या. जी चांगली टीम बघून संघ पुरस्कृत करत असतात. गणेशजी आवटे यांच्या माध्यमातून जे मल्हार खातिवली हा संघ पुरस्कृत केला गेलाय आणि खऱ्या अर्थाने तो विश्वास दाखवत असताना तो विश्वास जपलाय आतापर्यंत या बॅटरनं भाऊ आणि गणेशनं.
शेवटचं षटक हाणामारी कुतवा कुती रेमटा रेमटी दोधा दोधाई. कठीण तुम्ही हसता बेकार बा तुम्ही. छोटू मोठू गोटू जरूर मला वाटतं गोलंदाज आलाय. मला वाटतं लहू गोलंदाजी मार्ग होती आलाय. षटक क्रमांक 4 अंतिमचा हाणामारी कुतवा कुती रेमटा रेमटी धोधा धोधायची फेसा फेसाची डुमसा डुमशीची वर. काय घडणार या मॅच मध्ये. स्ट्राईक एंड विल सलामीचा फलंदाज. पंच 5 मिरच्या योग बिबुआ ठेवा फक्त. आवडाचा आरडतो ना पक्का जर अंग धरला तर मगून काहीतरी आणा उतारा कराय. सध्या आवडा जोडेल ठेवा खऱ्या प्रत्येक बॉलवरती अपील केली जाते. निश्चित यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यस झुकेगा नहीं साला पण मजबूत व्हाईट हेल पाडेगा. गालवा अजून डेंग पण हा जाऊ दे येऊन दे तू जाऊन दे इकडे बॉन्ड्री बाहेर रोड हो जाऊन दे तिकडे डाब खात. अगदी आपण पाहतोय तळ्यात माय विचार करी तू आवडे वरत का काय तळ्यात इकडे पाणी आहे. परंतु निश्चित यावेळेस वाईट आलाय. आता यावेळेस कशा प्रकारे कामगिरी केली जाईल तो सांगतो. किचन मध्ये नाही बरोबर मला वाटत. मला आता हॉलमध्ये जाऊ दे. साईड चेंज केली गोलंदाज लहून. येणारा चेंडू स्ट्राईक होते. गणेश आहे क्षेत्रक्षणाचं जाळं देखील विणलं जातं. कशा प्रकारे हे जाळं विणलं जातं कारण की सातत्यानं सेट फलंदाज आहे गणेश. त्यावरती संपूर्ण लक्ष आणि नजरा असतील यात शंका नाही. या गोलंदाज तयार. बस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शक्य झाला नाही. एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं संघाची टोटल जे मल्हार खातिवली 46 धावा या षटकातील आणि या डाबातील 4 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ओबी स्पोर्ट बीरवाडी ज्यांच्या माध्यमातून देखील महत्त्वाचं सहकार्य विशेष सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये करूया. सहर्ष खऱ्या अर्थाने मनपूर्वक स्वागत. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी चापा चापी हा चाप 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 चाप. तो काय पळेल तो पळाला तर मग खडा बाजूला व्हायचा. एकंदरीत आपण पाहतो इथे कुठेतरी जर पाहिला थोडंसं पब्लिक होताना पाहायला मिळालं. तत्पुरती संघाच्या धावा दाफलिकावरती 48 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. लहू गोलंदाजी मार्क होती. करपटवाडी संघ अगदी मला वाटतंय आज महत्वाचे खेळाडू संघामध्ये नाही आहेत तरी देखील ते संघ खेळतोय. आणि मला वाटतंय षटकार आलाय. आता त्याला मग सोपे टाकरी भाषेत सांगला ती नाही कळलं. आता इंडूस मिंडूस किंडूस ऑंडूस कुंडूस जरूर अगदी सातत्यानं सांगितलं जातं प्रेक्षक वर्गांना बाउंड्री लाईनच्या पाठीमागे बसा. परंतु निश्चित कदाचित जर पाहिला छोटे छोटे लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहे मठाला चेपलं तर त्यांच्या फासऱ्याच दुखतील. फक्त तुमच्या बरगाड्या नीट ठेवा बाजूला. निश्चित लहान मुलं आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका कारण की मटाले माणसारखं माहिती आहे बोजाची याची सवय आहे ना. यावेळी देखील इथे फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद भाऊचा क्लास जे मल्हार खातिवली संघाचा ब्रँड ठोकलाय. हा देखील बिग बिग षटकार. आणि मला वाटतं संघाच्या धावा तब्बल पहावं लागेल. मला वाटतं शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडणार. भाऊचं आक्रमण भाऊचा विचार जर केला तर 8 चेंडू 33 धावा. काय कमालीची बॅटिंग. येणारा चेंडू यावेळी देखील अजून एक मोठा फटका. नारियल तेलकाट का दिला था बेकार करड्या खैसली पटलाय का काय झाला पार धुमसा धुमशी. हा षटकार आला आणि संघाच्या धावा 61-62 नाहीये तर तब्बल आहेत 67 आणि विजयासाठी 68 धावांची गरज. 68 धावा बनवायच्या आहेत. या 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या पुनश्च ऐकूया या दुसऱ्या डावामध्ये. प्रकाशजी भला यांचा सुमधुर आवाज. मी थांबतो तुम्ही मात्र थांबू नका.
हॅलो हॅलो चेक. हॅलो. तब्बल पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिली इनिंग मध्ये बालदर तब्बल खर्च केला त्या म्हणजेच करपाटवाडी टीमनं तब्बल 67 आणि 68 धाबांचा पाठलाग करत असताना करपाटवाडी संघाची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर जशी फटकेबाजी केली टीम जय मल्हार कातुबले टीमच्या भाऊनं तशी आताच्या घडीला बॅट्समन भरत आणि रमेशला मात्र करत राहावं लागेल, कारण सध्याच्या घडीला फार मोठ्या धाबांचा पाठलाग करायचा आणि प्रति बॉलवरती मोठ्या फटक्यांचं व्हेरिएशन ठेवावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला पहिल्या स्मेलमध्ये पहिल्या जबाबदारीमध्ये दाखल झालीत बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मेजर हा गोलंदाज दाखल झाला बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी पाहायला गेलं तर अनेक वर्षाचा अनुभव, अगदी पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये मिळालेला अनुभव आणि तोच अनुभव आज इथे पेश करतील का मेजर. परंतु एका साईडला पाहायला गेलं तर स्टाकर रेडला अनेकदा जेव्हा टीम अडचणीत असते, टीम सातत्यानं बघितलं तर करपाटवाडी संघ तेव्हा तेव्हा बाहेर काढणारा फलंदाज सातत्यानं बघितलं तर बॅट्समन रमेशला तुम्ही पाहता नॉस्टाकरीनला भरत सामन्याला सुरुवात 68 धाबांचा पाठला इथे करत असताना करपाटवाडी संघ तुम्हाला पाहायला मिळतो या दुसऱ्या सत्रामध्ये. जवळपास संध्याकाळच्या सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच मात्र रंगत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल डाऊन द लेग साईड, फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन झालाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचलात आणि सध्याच्या घडीला शेवटच्या मुंबईला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एफर्टला जवाब तिसरीचा कॉल केलाय. 3 धाबा आत्ताच्या घडीला कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, मिळतील 3. करपाटवाडी संघाचं दाफलक होईल ओपन, दाफलकावरती 3. चांगला फटका होता, परंतु विशेष करून कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, कारण ज्या क्षेत्ररक्षकानं अगदी तब्बल मिड विकेट झोन वरून बॅकवर्ड फाईन झोन मध्ये क्षेत्ररक्षक करत असताना बॉल्सला कॅरी केलं आणि वाचवली आपल्या टीमसाठी एक सिंगल. दाफलकावरती 3 धाबा आहेत. अगदी येणारा बॉल स्टाक करेला तुम्ही बॅट्समॅन भरतला पाहताय, लॉफ्टी डीड करायचं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज मेजर आणि आताच्या घडीला टाकलाय डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच पाठला करायचा 68 धाबांचा आणि या विचार केला तर अजून उर्वरित 22 बॉल आणि या 22 बॉल मध्ये 65 ची गरज. लॉप करायचा प्रयत्न, लेग ब्रेक दाखल झाला होता बॉलिंग ट्रॅक वरती आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर हवं तसं कनेक्शन झालं नाही. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट वरती कनेक्ट बॉल झाला नाही आणि या बॉल वरती देखील एकच सिंगल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आणि या आयोजकांसाठी आणि खऱ्या अर्थाने या सर्व खेळाडूंसाठी, आम्हा समालोचकसाठी, स्कोररसाठी आणि खऱ्या अर्थाने लाईव्हसाठी अगदी आपण पाहतोय बलवंडी संघाचा माजी कर्णधार सकृजी बांगारे ज्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा आल्या. दादा तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू प्रकाश. थँक्यू सो मच. अगदी पाहायला गेलं तर बलवंडी गावातील गोड व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्ण आयोजन समितीसाठी आणि त्याचबरोबर एबीडी स्पोर्ट्ससाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला गेलं तर हार्दिक हार्दिक शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सामना फार गरजेचा असेल, कारण सध्याच्या स्थितीला जिंकेल तो मात्र थेट टीम सातत्यानं धामणी संघाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु जिंकेल कोण, कारण पाठला करायचा तब्बल 68 धाबांचा दाफलकावरती लगावला 4 धावा आणि 4 वरती पहिला फलंदाज परतलाय थेट मुख्य मंचाच्या दिशेनं सातत्यानं बॅक टू दी डगआउटच्या आसरीनं आणि आताच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी इंटर झालीत मैदानाच्या आतमध्ये सुरेशला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मेजर स्लोवर गतीचा बॉल, स्पिन अँड मिस, फिरकीचा जादूगार, ज्याच्या बोटामध्ये ज्याच्या हातामध्ये चेंडूला वळवण्याची क्षमता सातत्यानं जय मल्हार कातिवली टीमचा गोलंदाज मेजर आताच्या घडीला चांगल्या दर्जाची गोलंदाजी करून देतात आपल्या टीमसाठी. त्यांना देखील माहीत असेल, कारण जिंकलो तर सातत्यानं पुढील मॅचसाठी आपल्याला प्रवेश मात्र थेट मिळालेला आहे आणि जिंकावंच लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल डाऊन दी लेग साइड फटका करायचा होता. फुल टॉस बॉल वरती कनेक्शन करता आलं नाही. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली होती. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणाऱ्या करपाटवाडी संघाचा धावफलक फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 4च धावा पाहायला मिळत आहेत. अगदी प्रति ओव्हर मध्ये
फार धावांची गरज पाहायला मिळते आणि सध्याच्या स्थितीला थोडंसं संकट मात्र निश्चित निर्माण झालंय बॅटिंग करणाऱ्या करपाटवाडी टीमवरती, कारण बॅट्समन एक बाद झाला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त स्ट्रगलमय बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 4 वरती 1 फलंदाज बाद असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं स्कोर कार्ड वरती. परंतु आत्ताच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती अगदी जय मल्हार खातिवली टीमचा गोलंदाज गणेश भोईर दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी हा देखील खेळाडू निश्चित चांगल्या दर्जाचं क्रिकेट करत असतो आणि आज होईल का तशा माध्यमातून जसं पहिल्या ओव्हरमध्ये मेजरनं तुम्हाला दाखवली गोलंदाजी आणि त्याचबरोबर आताच्या घडल्या या दुसऱ्या स्मेलमध्ये या दुसऱ्या जबाबदारीमध्ये कोणत्या टप्प्याची कोणत्या लेनची गोलंदाजी करेल. एका बाजूला करपाटवाडी टीमची रन मशीन स्टार्टर इनला भरत, सध्याच्या घडीला कोण होईल परत. आताच्या स्थितीला बघितलं तर टप्प्यामध्ये खराबी जाणवली पंचांनी आणि थेट लगेच सिग्नल पोहोचवला. इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉल्स अगदी या स्पर्धेचे डिसिजन आहेत. सातत्यानं बघितलं तर ज्यावेळेला फलंदाज बाद होतो त्यावेळेला 30 सर्कल क्रॉस करायच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं. तसं केलं नाही तर 2 धाब्याला पेनल्टी दिली जाते आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त या स्पर्धेमध्ये हाईट फॅक्टर साठीच रिव्ह्यू पाहायला मिळतो आणि निश्चित मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला होता, मिस टायमिंग झालं होतं. मैदानाच्या आतमध्ये फाईन झोनला झेल झाला धरतीला दान आणि या बॉलवरती कॅरी केली एक दर्जेदारी सिंगल. एकच धाव या 1च्या मदतीने दापलकावरती 6. आताच्या घडीला अगदी अजून फार धाबांची गरज. सिंगल डबल न काही होणार नाहीये कारण 68 धाबांचा पाठला करायचा. इथून मैदानाच्या आतमध्ये प्रति बॉलवरती मोठ्या फटक्यांचे प्रयत्न करत राहावं लागेल, त्यानंतर कुठेतरी यश मिळू शकेल. टीम करपाटवाडी संघाला या दरम्यान टाकलेला बॉल सफल झाली होती. समोरच्या दिशेला हुप करायचं होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. पुन्हा एकदा टाकलाय डॉट बॉल. बॅक टू बॅक सलगचा अगदी चांगला बॉल्स गणेश भोईरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी ओरदी विकेटनं गोलंदाजी करतायत. चेंज ऑफ गती, चेंज ऑफ टप्पा. ओहो, पुन्हा एकदा बिग सलगचा दुसरा डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट झाले होते बॅटर, त्यानंतर पाहिलं तर थोडीशी लेंथ मागे घेतली आणि सध्याच्या घडला डॉट बॉल. कमबॅकदार गोलंदाजी, कारण जरी धाबा जास्ती झाल्या तरी सुद्धा आम्हाला डिफेंडिंग गोलंदाजी करायची आहे आणि निश्चित त्याच शैलीचं प्रेक्षक पण तुम्हाला पाहायला मिळत आहे, कारण सध्याच्या घडीला पुन्हा एकदा टाकला तिसरा डॉट बॉल. कौतुक करावं लागेल आज खऱ्या अर्थानं पाहायला लागलं तर जय मल्हार खातिवली टीम्स देखील या जय बरबा मेंगाळपाडा चषकामध्ये चांगल्या दर्जाचा क्रिकेट दाखवती आहे. एका बाजूने विचार केला तर थेट बाय मध्ये अर्थातच क्वालिफाय मध्ये दाखल झालाय ओमसाई उंबरमाळी संघाचा क्रिकेट आणि जिंकेल तो मात्र थेट धामणी संघाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळणारे. यावेळेला फुल टॉस बॉल फाईन झोन मध्ये कव्हर केला होता, फटका पिकअप अँड गाजर थ्रो पाहायला मिळते. फेकील आशोभ केली होती परंतु निश्चित कुठेतरी मेजर मात्र मिसअंडरस्टँडिंग झालीत आणि या बॉल्स वरती पाहता पाहता चित्त्याच्या वेगाड्या तब्बल 2 रन्स घेतलीत आणि दापलकावरती टीम करपाटवाडी संघाचा दापलक लगावला गेलाय तब्बल 8 वरती. 8 धाबा दापलकावरती. अजून समीकरणाचा विचार केला तर 13 बॉल 60 ची गरज पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या करपाटवाडी टीमला येणाऱ्या प्रति बॉल वरती बघितलं तर फक्त आणि फक्त एकच नाव षटकार चौकाराचं करावं लागेल आणि ते षटकार चौकार येतील का या संपूर्ण प्रेक्षक वर्गाला हात देखणारा एक सामना होईल का हे पाहण्यासाठी स्वतःला सिद्ध करत राहावं लागेल. करपाटवाडी टीमच्या फलंदाजांना टाकलाय पुन्हा एकदा गोलंदाज गणेश भोईरनं डॉट बॉल. सामन्याचं समीकरण बदलेल. 12 बॉल समाप्त झालेत. 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 8 आणि आताच्या घडीला करपाटवाडी संघाची पाहायला गेलं तर आणि नुकतंच पाहायला गेलं तर एक गोड व्यक्तिमत्व त्याचबरोबर निश्चित क्रिकेटवरती असलेलं प्रेम आमचं सन्माननीय आदरणीय आमची धर्माजी झुगरे यांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपला इथे हितोचित मानाने सन्मान केला जाईल आणि त्यांचा शुभ सन्मान करतील आमची देवराम दादा मेघाल यांच्या शुभस्ते केला जाईल. आमच्या निश्चित मेंगाळपाडे गावातील गोड व्यक्तिमत्वाचं त्याचबरोबर निश्चित क्रिकेटवरती असलेले प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मायेच्या आपुलकीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे निश्चित साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये एक बिग बॅटल बिग मॅच, कारण 12 बॉल्स विजयासाठी आताच्या घडीला बघितलं तर 60 रनची गरज पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या करपाटवाडी टीमला. भाऊ दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती, ज्या भाऊन अगदी एक चांगल्या दर्जाची बॅटिंग केली होती परंतु सध्याच्या घडीला भाऊ वरती केलं जाईल
एक भरपूर फायदा बॅट्समन भरतच्या बॅटमधून ठोकलाय हा दमदार फटका षटकार. चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. अगदी याच फटक्यांची आतुरता असेल या धावफलकाला. भरतच्या बॅटमधून लगावलाय हा आसमानी टोला 6 धावांसाठी आणि सध्याच्या घडीला धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती सेट झाल्यात. जशा पद्धतीची भाऊ या फलंदाजानं शेवटच्या ओव्हरमध्ये पारी केली होती त्याच पद्धतीचं इथे कॉम्बिनेशन करावं लागेल भरतला, कारण त्याने देखील अतिशय लांबचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथपर्यंत पोहोचलाय आणि सहजासहजी या मॅच मध्ये हार मानणार नाहीये, कारण हा बॅट्समन देखील अनेकदा सक्सेसफुल ठरलेला, परंतु सध्याच्या घडीला सक्सेसफुल ठरावं लागेल. आणि आताच्या घडीला बघितलं तर सामन्यामध्ये समीकरण बदललं गेलं. 10 बॉल विजयासाठी 54 रनची गरज. मॅच मध्ये पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला टीम जय मल्हार खातिवली टीमच्या बाजूने पारडं भक्कम पाहायला मिळतं. परंतु क्रिकेट हा मित्रांनो कारण वेळेवर वेळेती आणि क्षणाक्षणावरती बदलणारा खेळ सातत्यानं क्रिकेट. आणि आताच्या घडीला बघितलं तर पुन्हा एकदा चांगली लेंथ वापरली. खोलवर टप्प्याचा बॉल बॅट्समन भरतला केलं बीट. डॉट बॉल. कमबॅक चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो भाऊच्या माध्यमातून. अगदी पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं होतं, त्यानंतर लगेच बॅक टू बॅक सलग 2 बॉल्स चांगले टाकले गेलेत. पुढे एकदा डाऊन द ग्राउंड फटका मिड विकेटला आहेत. मेजर क्षेत्रक्षणामध्ये चुका होणार नाहीयेत. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. आणि या आत्ताच्या घडीला या सिंगलला धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या करपाटवाडी टीमचा अगदी धावफलक थोडासा मंद गतीने सरसावत असताना 15 लगावल्यात आणि 8 बॉल विजयासाठी 53 रन्सची गरज पाहायला मिळते. अगदी या दरम्यान मिस्टामिक स्टोक फटका फसलाय. फाईन झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला होता. मिसअंडरस्टँडिंग झाले. जवळपास झेलला टिपण्याची संधी चान्सेस कॅरी झाली होती, कॅरी झाला नाही या झेल आणि मिळेल या बॉल वरती एक सिंगल. आणि जवळपास मैदानाच्या आतमध्ये स्टाकरीला भरत दाखल झालीत. या ओव्हर मधील बघितलं गेलं तर शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉल वरती भरपूर एक बिग हिटर लॉफ्टेड सिक्सर येणार का? यस, या दरम्यान लॉफ केलाय. फटका फसला. मिड विकेटला आहेत क्षेत्ररक्षक. मेजर करणार नाही चुका. आणि आताच्या घडीला बॅट्समन परततील बॅक टू दी पॅव्हिलियन मध्ये भरत. तब्बल 3 ओव्हर्स इथे समाप्त झालेत आणि या 3 ओव्हर्स मध्ये फक्त आणि फक्त धावफलकावरती 16 धावा पाहायला मिळतात. आणि न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. त्याच्या घडीला अगदी किसन हा फलंदाज दाखल झालाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी किसनला पाठवलं गेलं. आताच्या घडीला पाहायला गेलं तर फार मोठं स्ट्रगल राहिलं या मॅच मध्ये टीम करपाटवाडी संघाचं, कारण 68 धावांचा पाठलाग करायचा होता. जवळपास धावफलकावरती 18 बॉल्स मध्ये 16 लगावल्या, 2 विकेट आणि 6 बॉल्स विजयासाठी पाहायला गेलं तर तब्बल 6 चेंडू आणि 52 धावांची गरज विजयासाठी पाहायला मिळते करपाटवाडी टीमला. डिफेंडिंग गोलंदाजी अगदी पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या दर्जाची बॅटिंग, त्यानंतर अगदी दुसऱ्या सत्रामध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी. सध्याच्या घडीला 6 बॉल्स 52 धावा. तसं पाहिलं तर जय मल्हार कातिवली टीमच्या बाजूने चांगला खेळ राहिलेला आहे. सध्याच्या घडीला स्टाकर एंडवरती बॅट्समन किसनला तुम्ही पाहता. अगदी किसन दाखल झाले आल्याला मैदानाच्या आतमध्ये समोर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन साधलं नाही आणि सध्या डॉट बॉल्सचं आकर्षण इथे दाखल झालंय. डॉट डिलिव्हरी अगदी पहिला दिवस पाहायला मिळतो या स्पर्धेचा तुम्हाला. आणि सातत्यानं या पहिल्या दिवसामध्ये कोण मॅच मध्ये क्वालिफाय च्या भूमिकेमध्ये दाखल होईल. एका बाजूने उंबरमाळी संघाने थेट क्वालिफाय मॅच मध्ये प्रेक्षक पण केलं, परंतु यामध्ये जिंकेल तो थेट दामणी संघाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु सध्याच्या घडीला शेवटच्या मुमेंटला किसनच्या बॅटमधून लगावला जाईल एक चांगला स्वीप शॉट. स्वीपर कटचा नजराणा बॅकवर्ड फाईन झोन मध्ये आलाय चौकार. आणि नुकतंच आमची सन्माननीय आदरणीय दिलीपजी जाधव साहेबांचा इथे शुभागमन होतो. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आणि अगदी बापू हा गोलंदाज सध्याच्या घडीला बघितलं तर लेंथ मध्ये बदल करत असताना पाहायला मिळतो. आणि जशी लेंथ बदलली तसा बदललेल्या लेंथचा फायदा उचलला. बॅकवर्ड फाईन झोन मध्ये लगावला चौकार. विजयासाठी 4 बॉल 48 ची गरज. 4 चेंडू 48 धावांची गरज पाहायला मिळते. बघता बघता सामना येऊन पोहोचलाय 4 चेंडू 48 वरती.
अजून देखील विजयापासून फार दूर असेल करपाटवाडी संघ. मैदानाच्या आतमध्ये किसन ऑन फायर, सलगचा दुसरा कव्हर पॉइंटला भेटलाय चौकार. अशा पद्धतीची फटकेबाजी सुरुवातीपासून राहिली असती तर अगदी या मॅच मध्ये जवळपास कमबॅक राहिला असता करपाटवाडी टीमचा. परंतु सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये अशा पद्धतीच्या रणनीतीनं धाबा आला नाही आणि आताच्या घडला शेवटच्या मुमेंटला किसनच्या बॅटमधून त्या धाबा येत आहेत आणि अगदी तब्बल 24 धाबा दापलगावरती सेट झालेत आणि या विजयासाठी 3 बॉल 44 ची गरज तुम्हाला पाहायला मिळते. बघता बघता अगदी जवळपास संध्याकाळचं सत्र या आजच्या दिवसाला प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. बरोबर 4:20 कंपल्सरी राहिली आहेत आणि या सध्याचा घडला हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही प्रगती पथावरती पाहताय. परंतु सध्याच्या घडीला टाकलाय पुन्हा एकदा डॉट बॉल गोलंदाज बापून आणि आताच्या घडीला विजयाच्या उंबरठ्यावरती थेट पोहोचत असताना टीम जय मल्हार कातिवली संघ पाहायला मिळतोय. नेहमीच पण पाहायला गेलं तर हा संघ देखील वर्चस्वात ठरत असतो आणि सध्याच्या घडीला तेच वर्चस्व तोच दरारा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. परंतु समोर सध्याच्या घडीला एक अनुभवी प्लेयर्स बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आणि सातत्यानं आताच्या घडीला लाईन शेक पंचांनी डिसिजन पोहोचवला वाईड बॉल आणि या समीकरणामध्ये थोडासा चेंज ऑफ राहत असताना विजयासाठी तब्बल 43 धाबांची गरज टीम करपाटवाडी संघाला पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल थोडेसे बाहेर गेले होते, पण एकदा समोर फटका खेळायचा होता, कनेक्शन राहिलं नाही. आताच्या घडीला बघितलं तर लेग बाईच्या मदतीने सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आणि या सिंगलला तब्बल 26 वरती डाव सेट झालाय तो म्हणजेच करपाटवाडी टीमचा. परंतु फार मोठं शगर राहिलेला आहे या मॅच मध्ये कारण अजून विजयासाठी 42 रनची गरज. समोर फटका खेळलाय, आताच्या घडला क्षेत्ररक्षक आहेत आणि आताच्या स्थितीला तब्बल एक बहरदार विजय कार्य करत असताना जय मल्हार कातिवली संघ तुम्ही पाहताय आणि या